शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. शिरूडला तरी होणार पाणी वर्गाची लढला आता जागाला तुझ्या कवार आता जीव पाजावा आता जागाला तुझ्या कवार छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बहिणींनो, या शिवरायांच्या राज्यामध्ये आज शेतकरी आत्महत्या करत आहे. कांद्याला भाव मिळत नाहीये, दुधाला भाव मिळत नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये दर दिवशी 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी, आज शेतकऱ्याच्या हक्काची लढाई लढण्यासाठी, महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आणण्यासाठी शिवाजी महाराजांच्या एक महाराष्ट्र शेतकरी ज्या ठिकाणाहून निघतोय त्या ठिकाणी थोड्याच वेळात आपण मागे जाऊया. शेतकरी काही घोषणा देऊन आपण आम्ही घोषणा देतोय. आम्ही पण आमच्या सोबत म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी सर्व शेतकरी बांधवांना, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना जय शिवराय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसद खासदार आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय भारताचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी, नानाजी पटोले या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील नाही तर देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कांद्याची निर्यात बंदी रद्द व्हावी, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा, या सगळ्या गोष्टीसाठी आणि शेतकऱ्यांच्या इतर सर्व मागण्यांसाठी या शेतकरी आक्रोश मोर्चाचं छत्रपती शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आशीर्वाद घेऊन आज सुरुवात झालेली आहे. या मोर्चाच्या निमित्तानं जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे, आदरणीय आमदार अशोक बापू पवार, आदरणीय जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर, देवदत्तजी निकम, खूप ज्येष्ठ मंडळी आहेत. सन्माननीय माजी आमदार धोरेताई असतील, सत्यशीलदादा शेरकर, जुन्नर तालुक्यातील सर्वच मान्यवर मंडळी, या सगळ्यांचं, जिल्ह्यातून आलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करतो. आणि आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार यांना विनंती करतो की या मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्व शेतकऱ्यांना संबोधित करताना आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब.
प्रश्न मांडले का या संधीवर चर्चा हा गदारोळ वाटतो आणि आमचं निलंबन केलंय. जर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करत असेल, तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा आहे. ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं केंद्र सरकार राबवतंय, यामध्ये कांद्याची निर्यात बंदी, 4 पैसे मिळायची वेळ आली, लगेच निर्यात बंदी केली. महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊली शेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं, 40% अण्णा निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी, तेव्हा महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं, 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करू. किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला, किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 रुपयांनी खरेदी केला. पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं. आता सुद्धा जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली, तेव्हा घाईघाईने केंद्र सरकारने निर्यात बंदी लादली. जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची, मागे टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घाईघाईने नेपाळहून टोमॅटो आयात केला. कापसाला भाव मिळायला लागले, ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला. म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे. इतकं कशाला, आमची खतं औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय. म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लादणार. कंपन्यांना यांना हात लावायचा नाही, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही. खतांवर 18% जीएसटी लादण्यात आला. खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपयाला विकली जाते, तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही. पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात, या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही. त्याला दूध घालताना 18 आणि 20 रुपयांनी दूध घालावं लागतंय. त्याला 5 रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त 5 रुपये अनुदान, जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का? हा माणूस नाही का? हा शेतकरी नाही का? याचे कष्ट हे तेवढे नाहीत? या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय, यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं. आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली, काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात, बँका पटकन कर्ज देत नाहीत. आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं. आणि जर मोजक्या उद्योगपतींची, आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या का हो, या उद्योगपतींचं एवढ्या कोटी, एवढ्या हजार कोटींचं, एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ, 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर गळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा आहोत बोलताना. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता. अहो, गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. माझी आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात, पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल. नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानफळा बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका. त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच माग सांगणं आहे, आता रडायचं नाही, लढायचं. आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं. धन्यवाद. जय शिवराय.